नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय? आज वर्ल्ड सायन्स डे 10th ऑफ नोव्हेंबर. तर त्याचा तुम्हाला शुभेच्छा. आता उद्यापासून दिवाळीच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू होतील. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलो होतो की आपल्या आजूबाजूला कोणते सॉलिड्स असतात आणि काय असतात. तर ते ऐकल्यानंतर मला वाटतं तुम्हाला ना एक प्रश्न पडेल की ठीक आहे, तुम्ही आता एखाद्या गोष्टीला म्हणलात की स्टोन, पेपर, सीझर म्हणजे दगड, कागद आणि कात्री यांना सॉलिड म्हणा असं म्हणलात. आम्ही म्हणू सॉलिड, पण का असं का म्हणू? एखाद्या गोष्टीला सॉलिड का म्हणायचं असं विचारलं तर, म्हणजे एखादा एक अनोळखी मुलगा आहे तुमच्या बरोबर, मुलगी आहे, आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की त्याला तुमचा फ्रेंड म्हणा. तुम्ही ऐकाल का की याला का माझा फ्रेंड म्हणू? काय याच्यामध्ये असं, हो की नाही? म्हणजे फ्रेंड होण्यासाठी काही काय लागतं? समोरचा खूप चांगला स्पोर्टमध्ये रनिंग चांगला असेल तर माझा फ्रेंड होईल. एखादा वाचन करत असेल, रिडिंग करत असेल तो माझा फ्रेंड होईल. किंवा एखादा कुठला तरी दुसरा छान खेळ खेळत असेल तो माझा फ्रेंड होईल, हो की नाही? तर असं काही असेल तर मग तो माझा फ्रेंड. तर मग एखाद्या वस्तूला, स्टोनला म्हणजे दगडाला, कागदाला आणि कात्री म्हणजे सीझर यांना जर का सॉलिड म्हणायचं असेल तर त्याच्यामध्ये काय क्वालिटी पाहिजे असं तुम्हाला वाटलं असेल ना, की त्याच्यामध्ये हे असलं, ही क्वालिटी असली तर त्याला सॉलिड म्हणायचं, स्थायू म्हणायचं. तर ते काय असतं? अशा काही गुण आहेत का? नक्कीच आहेत. तर तुमच्या समोर आता मी बोर्डवर जे दिसतंय तर एवढ्या क्वालिटीज सॉलिडमध्ये असू शकतात. म्हणजे सगळ्याच असतील किंवा नसतील, त्याच्यामध्ये काही कमी जास्त वेगवेगळं असेल, पण साधारण एवढं. आणि एवढं बोर्डवर एवढं लिहिलेलं बघून घाबरू नका. तर आपण हळूहळू बघू. तर मित्रांनो, आपण ज्या विषयाबद्दल बोलतोय फिजिक्समध्ये किंवा सॉलिड म्हणतो, तर आपल्या आजूबाजूच्या गोष्टी जेव्हा आपण बघतो, आणि म्हणजे तुमचं उदाहरण स्टोन, पेपर, सीझरचं उदाहरण घेतलं तर आपल्याला एखादं समोरचं वस्तू कळते म्हणजे काय करते? तो वी हॅव 5 सेन्सेस, करेक्ट? म्हणजे डोळे, आईज, कान असतात, इयर्स, नाक असतं, नोज, त्वचा, स्किन सगळीकडचे, आणि जीभ, टंग. ओके, तुम्हाला माहितच असेल हे, करेक्ट? 5 सेन्सेस. तर एखादा ऑब्जेक्ट म्हणजे दगड, कागद, कात्री, स्टोन, पेपर, सीझर, तर हे एक ऑब्जेक्ट. तर कुठलंही ऑब्जेक्ट हातात घेतलं तर आपण कसं त्यांना जाणून घेतो? तर या आपल्या 5 सेन्सेसने, की डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ म्हणजे आईज, इयर्स, नोज, स्किन आणि टंग. तर मग आईजनी, डोळ्यांनी काय? यू व्ह्यू थिंग्स. कानाने काय? यू लिसन, यू हिअर. नाकाने स्मेल, यू स्मेल थिंग्स. त्वचाने यू टच, स्पर्श. आणि टंग, त्यांनी काय? आपण चव घेतो. तर जेव्हा सॉलिड्स असतात, एखादा समोरचा ऑब्जेक्ट सॉलिड असेल तर त्याचं कसं सेन्स करणार आपण 5 सेन्सेसनी? असं साधारण हे माहितीये की आता समजा डोळे, एकदा बघतोय आपण, एखादं सॉलिड बघतोय, तर ते सॉलिड ऑब्जेक्ट कसं असतं दिसायला? एकतर म्हणजे की ते स्टेबल असतं. सॉलिड म्हणजे काय? त्याला एक स्टेबल असं पण म्हणतो. काय सॉलिड आहे म्हणजे, समजा आता बर्फ आहे, तुम्ही एखाद्या हिमालयामध्ये वगैरे कधी गेला असेल तर हिमालयामध्ये समजा तुमच्या हातात बर्फ आहे, आणि आपण असं एक इमॅजिन करू की ते बर्फाचं भांड आपण विमानाने घेऊन महाराष्ट्रात आलो. तर बर्फ राहिलेला असेल का टेम्परेचरमुळे? नाही, त्याचं पाणी झालं असेल. सो इट इज इन अ लिक्विड स्टेट. तर सॉलिड म्हणजे काय? की आपण आहे तिथे ती ऑब्जेक्ट सॉलिड स्टेटमध्ये असली पाहिजे, स्टेबल स्टेटमध्ये असली पाहिजे,
म्हणजे काय की तिथलं टेम्परेचर आणि तिथलं प्रेशर हे दोन आहे, पण आपण नंतर बोलू. तर ती त्या सॉलिड स्टेटमध्ये, म्हणजे फळा हा काही दिवस कुठं तुम्ही फिरून आलात तरी फळ्यासारखाच दिसला पाहिजे, डोर दरवाजासारखाच, किंवा भिंत भिंतीसारखी, ते असं संपलं नाही पाहिजे. सो इट हॅज टू बी स्टेबल. तर मग सॉलिड कसे दिसतात आपल्याला, व्ह्यू, हाऊ डू दे लुक, हाऊ दिसत कसे असतात. तर फर्स्ट इज दे हॅव अ शेप. म्हणजे खूप मोठे असतात, खूप लहान असतात. जे मोठे म्हणजे डोंगर असतो, खूप मध्ये मिडल साईज म्हणजे बिल्डिंग्स असतात, छोटे साईज म्हणजे आपल्या आजूबाजूचे टेबल्स असतात, टीपॉईज असतात, चेअर्स असतात. तर ते काय, ते हॅव स्मॉलर अँड बिगर अँड मीडियम शेप्स. सो दे हॅव शेप्स, स्मॉलर अँड बिगर शेप्स. आणि ते शेप्स सुद्धा कसे असतात की दे आर स्टेबल. म्हणजे चेअर ठेवली तर ती तशीच राहते, म्हणजे तिच्यात जे रेक्टँग्युलर शेप आणि ते जे काही असतं ते तसंच्या तसं राहतं. इट डज नॉट मेल्ट, इट डज नॉट गो अवे. करेक्ट. सो दे आर स्टेबल असतात आणि जसे आहेत तसेच असतात, ते डोंट गो अवे. तर दुसरं काय असतं शेपमध्ये, दुसरं काय असतं की रेक्टँगल आहे, सर्कल आहे, पेंटॅगॉन आहे, हेक्झॅगॉन आहे, काय जे काय असतील ते. सो दे हॅव दोज काइंड ऑफ शेप्स. तर त्यांना आपल्याला त्यांचे शेप्स दिसतात सॉलिडचे. त्यानंतर काय असतं की दे हॅव अ नंबर. म्हणजे एक फळा आहे, एक भिंत आहे, एक डोर, एक दरवाजा आहे, एक खुर्ची आहे, एक ट्यूबलाईट आहे, एक फॅन आहे, एक फरशी आहे, 5 फरशा आहेत किंवा 20 फरशा आहेत. पण केस सुद्धा आपण सॉलिड आहे, ते आपल्याला मोजायचा कंटाळा नाही. तर मग देर माइट बी हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ हेअर. करेक्ट. तर सो दे हॅव अ नंबर, डिस्टिंक्ट नंबर, की तो वेगळा. म्हणजे मागच्या भिंती, ही जी भिंत आहे, भिंतीपासून फळा वेगळा आहे. दे हॅव अ डिस्टिंक्ट आयडेंटिटी, वेगळे आहेत. हे काय फळा या भिंतीमध्ये मर्ज झालेलं नाही. करेक्ट. सो हा एक फळा आहे, ही मागची एक भिंत आहे. सो दे हॅव 1 नंबर इच. सो दे हॅव अ नंबर. नंतर काय की दे हॅव अ मेजरमेंट. करेक्ट. दे हॅव अ मेजरमेंट, म्हणजे ही काही विड्थ आहे, ही काही हाईट आहे, किंवा आणि इट हॅज सम थिकनेस. विड्थ, हाईट आणि इट हॅज अ थिकनेस. सो 3D ऑब्जेक्ट हॅव 3 डायमेन्शन. इट्स फिक्स. म्हणजे 2, 2.5, 3 फुटाचा, 2 फुटाचा आणि एक अर्ध्या पाऊण इंचाचा, असे त्याचे थिकनेस. सो दे हॅव अ फिक्स विड्थ, फिक्स लेंथ, फिक्स थिकनेस, आणि सो इट इज ऑल फिक्स. करेक्ट. सॉलिड्स. राईट. त्यानंतर काय की अँड देर कॅन बी सेक्शन्स. दे हॅव सम फिक्स सेक्शन्स. म्हणजे आता याचं काय की याची बॉर्डर आहे, याचा बॉर्डर एरिया आहे. इट हॅज सम कॉर्नर्स. करेक्ट. इट हॅज सम कॉर्नर्स. इट हॅज अ लेफ्ट साइड, इट हॅज अ राईट साइड, अप डाऊन, किंवा हे सगळे त्यात आपल्याला सेक्शन्स करता येण्यासारखे आहेत. सो दे हॅव सर्टन सेक्शन्स. आणि सो इट हॅज अ सेक्शन. नंतर काय इट हॅज अ पोझिशन. दे हॅव अ फिक्स पोझिशन. जिथं सॉलिड तुम्ही लावलेले आहे, फळा जिथं लावला आहे तो तिथंच आहे. करेक्ट. सो वरच्या छतापासून तो काय 3 फुटावर आहे. करेक्ट. 3 फीट. खालच्या फ्लोरिंग पासून तो 3 फुटावर आहे. लेफ्ट साइड पासून तो 5 फुटावर आहे. लेफ्ट साइडच्या कॉर्नर पासून राईट साइडच्या कॉर्नर पर्यंत तो 9 फुटावर आहे. सो इट हॅज अ फिक्स पोझिशन. इट इज क्लोजर फ्रॉम समवेअर, इट इज डिस्टंट फ्रॉम समवेअर, असं काहीतरी त्याची प्रॉपर पोझिशन फिक्स आहे. इट डज नॉट मूव्ह ऑन इट्स ओन. उगीच स्वतःहून, अनलेस देर इज सम अर्थक्वेक किंवा काय, त्याशिवाय ते स्वतःहून हलणार नाही. सॉलिड्स हॅव अ फिक्स पोझिशन. फिक्स. इट हॅज क्लोज समवेअर, फार अप, डाऊन, अपर, बिलो, हे जे सगळे आजूबाजूचे जे सगळे रेफरन्सेस आहेत, आजूबाजू जिथनं आपण मापं घेतली आहेत, इट इज फिक्स. एव्हरी मेजरमेंट ऑफ अ सॉलिड इज फिक्स. लेंथ, विड्थ, ब्रेथ, पोझिशन, राईट साइड पासून किती, लेफ्ट साइड पासून वरनं किती, खालनं किती, नंतर त्याची ब्रेथ, त्याची थिकनेस किती, एव्हरीथिंग
ऑफ अ सॉलिड इज फिक्स, इट डज नॉट चेंज. दुसरं काय, मग आता हे सगळं फिक्स आहे, करेक्ट. सो मग दुसरा तो असा कसा दिसतो सॉलिड, तर इट हॅज सर्टन शेप, करेक्ट, लहान मोठा आणि रेक्टँग्युलर, सर्क्युलर. इट हॅज अ नंबर, डिस्टिंक्ट नंबर. इट हॅज मेजरमेंट्स. देन येस, इट हॅज अ कलर. दिसतं काय अजून आपल्याला, कलर दिसतो की हा काळा आहे, गुलाबी आहे, लाल आहे, पिवळा आहे, निळा आहे. सो इट हॅज अ प्रॉपर कलर टू इट. नंतर स्टेबल आहे, फिक्स आहे. स्टेबल म्हणजे काय, फिक्स. इट इज फिक्स इन एव्हरीथिंग. इट हॅज अ सेक्शन, फिक्स सेक्शन, अँड इट हॅज फिक्स पोझिशन. सो फॉर सॉलिड्स एव्हरीथिंग इज फिक्स. आता दुसरा सेन्स काय असतो, कान. इयर्स, आपण ऐकतो. म्हणजे काय असतं की एखादा, म्हणजे आता उदाहरणार्थ, म्हणजे आता आपण याला नखाने वाजवलं. सो माय नेल्स आर सॉलिड अँड दिस. सो वेन सॉलिड्स हिट ऑन अ सॉलिड, इट हॅज अ पर्टिक्युलर साऊंड, की अरे हा दोन सॉलिड धडकले बरं का. किंवा आपण बादली असते, बादलीत पाणी कडकड कडकड असं सकाळी जो पाण्याचा आवाज येतो बादलीत पडताना, तो एक सॉलिडला धडकल्याचा आवाज येतो. किंवा खिडकीतनं वारे येतात झू टाईपचा, म्हणजे जोरात असं मू असं ते हॉरर फिल्म्स मध्ये असे वारे वाहतात खिडकीतनं. सो खिडकीला गॅस म्हणजे हवा घासतीये. सो इट हॅज अ स्पेसिफिक साऊंड टू इट. सो सॉलिड हॅज अ स्पेसिफिक साऊंड, की आपल्याला कळतं की अरे कुठेतरी सॉलिड आहे, त्याच्यात आहे बरं का. इव्हन दो आपण तेवढं आपण विचार करत नाही, पण तुम्हाला लक्षात येईल. नंतर किंवा बॅट बॉल खेळत असेल तर बॅटला बॉल असा काढकन लागला किंवा स्टंप उडाले बॉलने, बोल्ड झाला तर टाक आवाज येतो. सो वेन सॉलिड हिट ऑन अ सॉलिड, इट हॅज पर्टिक्युलर साऊंड टू इट. म्हणजे आता हे झालं नॉन मेटालिक. पण आता दोन भांडी एकमेकाला आपटली, टंग वेगळा. किंवा सगळी जी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बघा, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा एक मेटल असतं, म्हणजे संतूर, सितार किंवा त्याच्या सगळ्या. तर तिथं एक मेटालिक आवाज हे काही वेगळे असतात. आणि नॉन मेटालिक म्हणजे पेटी जेव्हा वाजवतात, पेटीमध्ये काय असतं की सॉलिड असतं आणि त्यातनं हवा वाहत असते. सो सॉलिड अँड अ गॅस. सो वेन दे इंटरॅक्ट विथ इच अदर, एकमेकांना जेव्हा धडकतात. किंवा बासरी म्हणजे काय असतं की लाकूड असतं बासरीचं सॉलिड, त्यातनं आपण हवा पास करतो. सो दॅट हॅज ऑल्सो इट्स ओन साऊंड. सो सॉलिड हॅव अ स्पेसिफिक साऊंड टू इट. त्यात सुद्धा मेटालिक साऊंड एक असतो, नॉन मेटालिक असतो. अशी आपल्याला कळतं की काहीतरी आहे बरं का याच्यात, सॉलिड कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे. तिसरं काय आहे की नाक म्हणजे नोज. म्हणजे आता चांगले आणि वाईट वास तर तुम्हाला माहिती आहे, किती घाण वास आहे, किती चांगला वास आहे. तर जेव्हा आपण उदबत्ती वगैरे लावतो बघा, ही उदबत्ती संपत जाते आग लावलं की. म्हणजे आग म्हणजे उदबत्ती पेटवली की संपत जाते. आणि मग त्यातले जे स्मॉल पार्टिकल्स असतात उदबत्तीतले, ते ऑलमोस्ट सगळीकडे वाऱ्याबरोबर हलके होऊन फिरत जातात. सो जेव्हा आपल्याला जो बऱ्याच वेळेला जो वास येतो, त्याचे पार्टिकल्स आपल्या आजूबाजूला असतील तर तो त्याचा वास येतो आपल्याला की हा. सो देर इज अ पार्टिकल, व्हेरी स्मॉल पार्टिकल दॅट इज फ्लोटिंग, आणि त्याचा आपल्याला वास येतो. किंवा एखादा आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये वाईट वासाचं उदाहरण, की काहीतरी मरून पडलंय आणि बराच वेळ झालाय, तर त्यातनं जे आतले तुकडे आता रिलीज व्हायला सुरुवात होते हाडाचे किंवा काय त्या मेलेल्या प्राण्याचे, की त्याचा एक घाण वास सुरू होतो. इव्हन दॅट हॅज सम व्हेरी स्मॉल सॉलिड पार्टिकल, म्हणजे सडायला लागलं म्हणतात, की त्याचा एक वास लांबून येईल. कारण त्याचेही लहान लहान तुकडे हवेमध्ये कुठं कुठं फिरायला लागतात आणि आपल्याला अरे काहीतरी मरून पडलंय आणि बराच वेळ झालाय. सो त्याचेही स्मॉल पार्टिकल्स हवेमध्ये अगदीच मिनिस्क्युल पडते, तेही आपल्याला कळले की ओके काहीतरी मेलंय येतं. नंतर सो देर इज अ स्मेल अँगल. नंतर त्वचा. सो टच हॅज इट्स ओन वे ऑफ सेन्सिंग. म्हणजे एक तर असतं की एखादी गोष्ट हातात घेणं, म्हणजे आता खडू हातात घेतला किंवा एखादी वही हातात घेतली. सो खडू हातात घेणं हे मला थोडं सोपं जातं, वही हातात घेणं हे थोडं अवघड जातं. सो हेवीनेस अँड लाईटनेस
ऑफ थिंग्स. म्हणजे मला वही थोडी जड चालली, मला एफर्ट जास्त लागत आहे, आणि खडू आहे तो थोडा हलका आहे. सो इवन दो इट इज सम टच, पण त्यात आपल्याला एक सेन्स येतोय की हा समथिंग इज हेवी अँड समथिंग इज लाईट. सो ग्रॅव्हिटी म्हणजे जे जड आहे, किंवा म्हणजे तुम्ही कांदा हातात घ्याल, कधी गेलात तर कांदा हातात घ्यायचा आणि बटाटा हातात घ्यायचा, एक कांदा एक बटाटा, आपल्याला बऱ्याच वेळा जाणवतं की अरे बटाटा थोडा जड आहे बरं का, एकच असला तरी. सो इट हॅज सम ग्रॅव्हिटी अँड सो इट हॅज सम मास अँगल टू इट. सो ते आपल्याला टचमुळे कळतं. हेवीनेस आणि लाईटनेस ऑफ थिंग्स, म्हणजे मास किंवा ग्रॅव्हिटी, हे आपल्याला त्या टचमधनं, वन पार्ट ऑफ टचिंग द ऑब्जेक्ट. दुसरं आहे की बाबा गुळगुळीत आणि खरखरीत. सो देर इज स्मूथ आणि रफ सरफेसेस ऑफकोर्स. म्हणजे फळ्याचा थोडा स्मूथ असतो, किंवा आपले जे बुटाचे जे सोल असतं बुटाच्या खाली, तो इट हॅज अ रफ सरफेस टू इट. सो स्मूथ अँड रफनेस इज अगेन सॉलिड्स आर like that. So some solids are soft, some solids are smooth and some are rough, correct? आणि some are heavy, some solids are heavy, some are light. नंतर मऊ आणि कडक, सॉफ्ट अँड हार्ड. म्हणजे आता एखादे जे बॉल असतात, तो बॉल असतो तो मऊ असतो, पण जो कॉर्क बॉलने तुम्ही खेळला असाल तो यू कॅन्ट प्रेस अ कॉर्क बॉल, सो इट इज हार्ड, रिजिड. आणि some are soft, so you can press it. So even that is from the touch angle. स्पर्श असतो. नंतर सॉलिड्सचं तिसरं असं असतं की टेम्परेचर, म्हणजे गरम आहे, गार आहे. सो कोल्डनेस, हीट, आणि काय कोमट आहे, मधला कुठला तरी टच आहे. सो इवन द टेम्परेचर, सॉलिड्स हॅव टेम्परेचर. Some of them are cold, some of them are hot, some of them are somewhere in between. जे मध्येच कुठं तरी असे आहेत. So even they have their own temperatures naturally. नंतर आता साधारण तुम्ही टेस्टचा समजा आपण विचार केला, तर टेस्टचा विचार करतो तेव्हा आपण काय करतो की गुड टेस्ट, गुड अँड बॅड, किंवा त्यात सुद्धा गोड, तिखट, आंबट. ओके, दॅट्स डेफिनेटली वन पार्ट ऑफ टेस्ट. पण मग सॉलिड्स आर हार्ड इन, म्हणजे दॅट्स अगेन अ टच समवेअर, की एक कडक आहेत सॉलिड्स खायला. पोळी, भात थोडे कडक आहेत, वरण थोडं मऊ आहे म्हणजे खायला. लिक्विड्स आर इझी, सॉलिड्स आर हार्ड, करेक्ट? सो दे हॅव देअर ओन टेस्ट इन द सेन्स ऑफ की हार्डनेस आणि सॉफ्टनेस. तर असे 5 पद्धतीने आपण सॉलिड्स बद्दल, म्हणजे वेगवेगळ्या सेन्सेसनी आपण सगळं खाताना, ते वापरताना, त्याचा हात लावताना, आणि त्या सगळ्यातनं आपल्या बुद्धीमध्ये बाबा सॉलिड्सचे असे दिसतात, ते त्यांचा आवाज असा येतो, ते त्यांचा वास असा येतो, त्यांचं टच असा असतो, आणि त्यांची चव अशी, त्यांची टेस्ट अशी असते. सो या सगळ्याचं मिळून आपल्या डोक्यामध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट जे आपण बघतो ना, तर त्याचं एक माहिती एकेका ऑब्जेक्ट येऊन की कळतं की म्हणजे बघितलं नाही तरी कळतं की अरे हा कसला वास येतोय, हा कसला टच आहे, डोळे बंद आपण आंधळी कोशिंबीर, की हे काय माझ्या हाताला लागतंय, किंवा लांबून हे मला काय दिसतंय. सो आपली बुद्धी हे सगळ्याचं एकत्र करून आपल्याला सांगते की एकाच फक्त याच्यावरून की दिस इज सॉलिड, दिस इज समथिंग एल्स. आणि फक्त लास्टली की आता 2-3 समजा आता एखादी गोष्ट हलतीये, की समजा आता ही माझ्याकडे वही आहे, सो इट इज सॉलिड, आणि ही हलतीये. ते जेव्हा हलतीये इकडून तिकडे जी जाते, तर सॉलिड्स बेसिकली हलतात कसे? कॅन दे फ्लो, की सॉलिड वाहत चाललेत, फरशीवर ठेवलेत, किंवा कुठल्या तरी टेबलावर ठेवलेत, आणि सॉलिड इकडून तिकडे आपोआप सरकलेत. तसं होतं का? नाही होत. सो सॉलिड्सना ढकलायला तुम्हाला पुश करावं लागतं, किंवा ओढावं लागतं, किंवा काहीतरी करावं लागतं. त्याच्यामुळेच ते सरकू शकतात, नाहीतर ते सरकणार नाहीत. करेक्ट? म्हणजे आता हा खिळा या
फळ्याला मी खिळे लावून पक्क करून ठेवलंय, पण समजा मी हे काढलं वरचं हुक्स, काय होईल, तो खाली पडेल. कारण काय, त्याला खाली ओढेल ग्रॅव्हिटी. सो सॉलिड्स डोंट मूव्ह ऑन देअर ओन, आणि त्यांना हलवायला करायला काहीतरी धक्का लागतो, की बाबा इकडनं तिकडे ढकललं, तिकडनं इकडे ढकललं. सो सॉलिड्स डोंट मूव्ह नॅचरली, दे आर इन देअर प्लेस ऑन देअर ओन. तिथं आहे तिथंच ते राहणार. ओके, सो सॉलिड्स हॅव, दिस इज अनदर प्रॉपर्टी ऑफ सॉलिड्स. आणि त्यांना हालचाल करण्यासाठी फोर्सची गरज पडते. अनलेस यू अप्लाय फोर्स, ढकलत तोपर्यंत तुम्ही नाही, तोपर्यंत सॉलिड हलणार नाही. आणि शेवटचं, जेव्हा सॉलिड हलतात, म्हणजे एखादी दोन गोष्टी, समजा आता हे दिस इज अ पेन अँड दिस इज अ नोटबुक, तर हे जेव्हा एकमेकाला ढकलतात, सो वेन आय अप्लाय फोर्स, हा पेन घेतला आणि याला ढकललं. ओके, सो सॉलिड्स कॅन मूव्ह थिंग्स अराउंड. करेक्ट, म्हणजे ज्या कॉन्टॅक्टमध्ये, ज्या वस्तूच्या कॉन्टॅक्टमध्ये सॉलिड येईल. करेक्ट, म्हणजे आता एक उदाहरण देतो, की समजा आता मी इथं एक वही आहे आणि इथं टेबल आहे. सो आणि इथं माझं एक डस्टर आहे. सो आय कॅन अप्लाय फोर्स with this duster on this notebook. Correct? So I can move things around by pushing one solid on the other. Correct? So when solids push another solid or another liquid or another gas, they can apply force and they can create motion. म्हणजे गोष्टी सॉलिड हलवू शकतात. So solids can apply force. Solids can apply force and create motion. म्हणजे आजूबाजूच्या वस्तूंना ते हलवू शकतात. So solids have this ability to apply force. तर मित्रांनो, आज आपण अशा पद्धतीने सॉलिड्स या विषयाबद्दल माहिती घेतली आणि समोरची वस्तू बघितल्यावर ती सॉलिड आहे हे कसं ओळखायचं, तर याची आपण काही काय म्हणतात, काही पॉइंट्स बघितले, की हे पॅरामीटर असले की समोरचा ऑब्जेक्ट सॉलिड आहे. तर अशा पद्धतीने आता आपण तुमच्या हातातला जो पेन आहे, समजा जस्ट टेक वन एक्झाम्पल. सो पेन हॅज अ शेप, इट हॅज अ शेप, इट हॅज नंबर, एक पेन आहे. देन इट हॅज सर्टन मेजरमेंट, की किती एवढं एक विथ किंवा त्याच्यापेक्षा कमी. करेक्ट, म्हणजे किती 10-12 सेंटीमीटर काहीतरी असेल. सो इट हॅज सर्टन डायमेन्शन. करेक्ट, देन इट हॅज अ कलर. सो इट इज समवेअर इन ग्रे और समवेअर ब्लू. नंतर इट इज स्टेबल, पेन आहे तसंच राहतो, उद्याही मी येऊन बघितलं तरी इट वुड बी इन सेम शेप. देन इट हॅज अ शेप, म्हणजे इथं त्याला काहीतरी सर्क्युलर आहे, इथं सिलेंड्रिकल आकार त्या पेनाचा आहे. देन इट हॅज अ सेक्शन, की हे झाकण आहे, हे खालचं पेन आहे, खालचं पेन उघडलं तरी याच्यामध्ये हे सेक्शन आहेत. सो इट हॅज फिक्स सेक्शन्स. करेक्ट, नंतर इट इज अ पोझिशन, म्हणजे मी आता हातात धरलंय, सो मी हात हलवला नाही तोपर्यंत ते माझ्याकडेच राहणार. सो इट हॅज अ पोझिशन. अँड देन इट कॅन मूव्ह थिंग्स अराउंड. एखाद्या ह्याच्यावर ढकललं, डस्टरला आपण ढकललं, तर इट कॅन पुश अ डस्टर. सो इट कॅन अप्लाय फोर्स, इट कॅन क्रिएट मोशन इन व्हॉट एव्हर शेप, आणि किती प्रमाणात दॅट्स अनदर थिंग, पण इट कॅन क्रिएट इट. आणि इट हॅज अ नंबर अँड एव्हरीथिंग. देन ते खाली पडलं, सो इट हॅज अ सर्टन साऊंड टू इट, काहीतरी एक आवाज असतो त्याचा. पेन प्लास्टिकवर पडला, इट हॅज. देन वास पेनाचा वास एवढा येत नाही, पण मे बी काहीतरी वास नाहीये, काहीतरी विशेष वास आहे, पण इंक त्यातल्या इंकचा असेल, पण दॅट इज अ लिक्विड. बट ओके, तो पेनचा वास असा काही नाहीये. नंतर इट हॅज सर्टन हेवीनेस, टच
इट हॅज सर्टन हेवीनेस. नंतर हे स्मूथ आहे, सो इट इज स्मूथ. आणि ते थोडंसं आता इथल्या या रूम मध्ये ठेवल्यामुळे थोडंसं हाताला गार लागतंय. सो इट हॅज सर्टन टेम्परेचर टू इट अँड इट हॅज सम टेस्ट ऑल्सो विच इज आय डोंट नो, म्हणजे टेस्ट काहीतरी आपली असू शकते त्याला, म्हणजे गोड वगैरे नसतात अर्थातच, पण टेस्टलेस असं काहीतरी त्यांचं टेस्ट सांगू शकतं. सो दिस पेन इज सॉलिड, कारण मी ते आत्ता ज्या तुम्हाला मी पॅरामीटर सांगितले की ओके इट सॅटिस्फाईज सम ऑफ दीज कंडिशन्स, सो इट इज अ सॉलिड. तर असं तुम्ही तुमच्या आजूबाजूचं एखादं उदाहरण घ्या. स्कूल बॅग असेल, वही असेल, किंवा बॉल असेल, बॅट असेल. सो यू कॅन थिंक अबाउट देम अँड सी व्हाय यू कॉल देम सॉलिड या प्रकारच्या पॅरामीटर्स किंवा या प्रकारच्या टेस्टनुसार, की काना स्पर्श ह्याला दिसतो कसा, आवाज कसा आहे, स्मेल कसा आहे, वास कसा आहे, त्याचा टच कसा आहे, स्पर्श, आणि त्याची टेस्ट कशी आहे. तर असे आवडत्या सॉलिड बद्दल तुम्ही हे सगळे विचार करा आणि बघा की ते इज इट सॉलिड ऑर नॉट. ओके. आणि पुन्हा एकदा वर्ल्ड सायन्स डेच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि उद्यापासून जी शाळा सुरू होते त्यासाठीही तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.